येऊन भिडार जागेवर देणार जबाब अख्ख्या मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब अख्ख्या मार्केट मध्ये फक्त आपलाच रुबाब अख्ख्या जय शिवराय मित्रांनो आपला आजचा जो काही व्हिडिओ आहे तो अख्ख्या मार्केटमध्ये फक्त आपलाच रुबाब हे जे काही ट्रेंडिंगला सॉन्ग चाललं या सॉन्गवरती व्हिडिओ बनवला आहे। व्हिडिओ मित्रांनो कसं झालं आहे मला तुम्हाला सांगायची गरज नाही, कारण त्याचा डेमो व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी बघितला आहेच। जर मित्रांनो डेमो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मित्रांनो 50,000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला फक्त 1,000 सबस्क्रायबर बाकी आहेत। लवकरात लवकर सबस्क्राईब करून आपले 50,000 सबस्क्रायबर देखील लवकर पूर्ण करा। तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपले जे काही कॅपकटचे ॲप्लिकेशन असणार आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचा फोटो आणि मी दिलेला ऑडिओ सर्व अगोदर तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। ऑडिओ ॲड केल्यानंतर आपली जी काही पहिली बीट असणार आहे ती बघू शकताय तुम्ही। आपले इथे बघू जे काही 5 सेकंद आणि 6 सेकंद आहेत, सॉरी आपले जे काही 7 आणि 8 सेकंद आहेत। आता आपली जी काही पहिली बीट आहे ते बघू शकता 7 आणि 8 सेकंदाच्या मध्ये जो काही डॉट आहे त्या डॉट पाशी आहे। नंतरची आपली जी काही बीट आहे ती बरोबर मित्रांनो 10 सेकंदवरती आहे। तुम्हाला एकदा सॉन्ग ऐकून घ्यायचं आहे आणि मगच बीटला मार्क करायचा आहे। नंतरची आपली जी काही बीट असणार आहे ती 12 सेकंदाच्या थोडंसं पुढे आहे। तर मित्रांनो या प्रकारे बीट वगैरे मार्क करून घेतल्यानंतर आता जो काही पहिला फोटो आहे त्याला तुम्हाला मुवमेंट क्रिएट करायची आहे। तर मुवमेंट क्रिएट करण्यासाठी एकदम सुरुवातीला येऊन जी काही की फ्रेमचं दिसतोय तर त्या की फ्रेमवरती प्लसवरती क्लिक करायचं। प्लसवरती क्लिक केल्यानंतर एक की फ्रेम ॲड होईल। नंतर मित्रांनो फोटोच्या लास्टला म्हणजे थोडंसं लास्टच्या थोडंसं अलीकडं या पोझिशनला एक की फ्रेम तुम्हाला ॲड करून टाकायचे इथनं। की फ्रेमला ॲड केल्यानंतर आता पहिली जी काही की फ्रेम आपण ॲड केल्या त्या की फ्रेमवरती तुम्हाला येऊन जायचं आणि या फोटोला या बाजूला असं घेऊन यायचं आहे। ओके, या प्रकारे घेऊन आल्यानंतर मित्रांनो बघू शकता या प्रकारे तुमचा फोटो या ठिकाणी मूव्ह होणार आहे। आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, पुढे तुम्हाला जो काही ट्रान्झिशनचा ऑप्शन दिसतो या ट्रान्झिशनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला मुवमेंटची कॅटेगरी आहे त्यावरती सिलेक्ट करायचं आहे आणि पुल आउटचं ट्रान्झिशन इथे अप्लाय करून ओकेवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे त्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। एकदम सुरुवातीला एक ॲनिमेशन की द्यायची आहे, मध्ये सेंटरला म्हणजे फोटोच्या सेंटरला एक ॲनिमेशन की द्यायची आहे आणि फोटोचा लास्ट जो काही पार्ट आहे तिथे एक ॲनिमेशन की देऊन टाकायची आहे। नंतर मित्रांनो मधल्या ॲनिमेशन कीवरती यायचं आहे आणि जो काही फोटो आहे तो तुमचा झूम करायचा आहे। म्हणजे बघू शकता या प्रकारे झूम इन झूम आउटचं जे काही ट्रान्झिशन असते सॉरी ॲनिमेशन असते ती क्रिएट होऊन जाणार आहे। नंतर फोटोला सिलेक्ट करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो इन ॲनिमेशनमधनं स्विंग बॉटमचं ॲनिमेशन अप्लाय करून जी काही खाली ड्युरेशन तुम्हाला दिसते ती 1.1 सेकंदवरती ठेवायचं आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो पुढचा जो काही फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करून आता मित्रांनो इथे तुम्हाला स्ट्रेच डिस्टॉर्टचा जो काही इफेक्ट बघायला भेटतो तो इफेक्ट या ठिकाणी अप्लाय करून ओकेवरती क्लिक करायचा आहे आणि नंतर पुढच्या ट्रान्झिशनवरती क्लिक करून व्हाईट फ्लॅश म्हणजे ओव्हरलेची जी काही कॅटेगरी आहे त्यामधनं व्हाईट फ्लॅशचं ट्रान्झिशन इथे अप्लाय करून ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि जो काही पुढचा फोटो आहे त्याला सिलेक्ट करून इथे देखील सुरुवातीला एक ॲनिमेशन की तुम्हाला द्यायची आहे, सेंटरला एक ॲनिमेशन की द्यायची आहे आणि फोटोच्या लास्ट पॉईंटला एक ॲनिमेशन की देऊन सेंटरच्या ॲनिमेशन कीवरती येऊन ह्याचे जे काही फोटो आहे तो फोटो तुम्हाला झूम करायचा आहे। मित्रांनो फोटो झूम केल्यानंतर एक विषय राहिला की आता इथे बघू शकताय इथे तुम्हाला जो काही इथे ग्राफचा ऑप्शन दिसतो या ग्राफच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। म्हणजे सुरुवातीचे जे काही 2 की आहेत म्हणजे पहिली की आणि जी काही मधली की आहे त्या 2 कीच्या बरोबर सेंटरला यायचं आहे। सेंटरला आल्यानंतर जो काही ग्राफ आहे त्या ग्राफवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ग्राफवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो जे काही ग्राफ आहे ते लोड होणार आहेत। ग्राफ लोड झाल्यानंतर आता इथे बघू शकताय इझी इन टूचा एक ग्राफ आहे, तर इझी इन टूचा ग्राफ इथे तुम्हाला ॲड करायचा आहे। नंतर मित्रांनो फोटोच्या थोडंसं पुढे जायचं आहे म्हणजे मधले पॉईंट आणि जो काही लास्टचा पॉईंट आहे त्या पॉईंटच्या पुढे जायचं आहे। पॉईंटच्या पुढे गेल्यानंतर आता मित्रांनो 1 मिनिट मी दाखवतो तुम्हाला। पुढे गेल्यानंतर आता ह्या बरोबर ह्याच्या सेंटरला यायचं आहे, नंतर ग्राफवरती क्लिक करायचं आहे आणि इथे इझी आउट टूचा एक ग्राफ आहे तो ग्राफ तुम्हाला ॲड करायचा आहे। असंच मित्रांनो सेम तुम्हाला मध्ये जो काही आपण इथे ॲडजस्टमेंट केलं म्हणजे की फ्रेम ॲड केले त्या की फ्रेमच्या पहिल्या 2 की फ्रेमच्या मध्ये आल्यानंतर आता इथे बघू शकता मध्ये आल्यानंतर इथे ग्राफवरती क्लिक करायचं आहे, इझी आउट टूचं द्यायचं आहे। नंतर ह्या 2 की फ्रेमच्या पुढे येऊन इझी आउट टूचं ग्राफ इथे ॲड करायचं आहे। या प्रकारे ग्राफ वगैरे ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे एकदम सुरुवातीला यायचं आहे। सुरुवातीला आल्यानंतर इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून जी काही ट्रेंडिंगची कॅटेगरी तुम्हाला बघायला मिळते त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथनं हॅलो ब्लरचं इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करून जे काही हॅलो ब्लर आपण ॲड केला त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओजवरती सेट करायचं आहे। नंतर मित्रांनो इथे तुम्हाला बरोबर 1 सेकंदवरती यायचं आहे। 1 सेकंदवरती आल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला ग्लोईंग लाईन्स तर मित्रांनो या ग्लोईंग लाईनच्या इफेक्टमधनं तुम्हाला जो काही घोस्टचा इफेक्ट आहे हा इफेक्ट ॲड करायचा आहे। ओकेवरती क्लिक करायचं आहे। ह्याची जी काही ड्युरेशन म्हणजे लेंथ असणार आहे ती तुम्हाला आपल्या पहिल्या बीटपर्यंत व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचं आहे आणि ॲडजस्टवरती क्लिक करून ह्याचे जे काही कलर वगैरे आहे ते तुम्ही इथून ॲडजस्ट करू शकता। ओके, तर मित्रांनो कलर वगैरे ॲडजस्ट करून झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे बघू शकताय पुढे जो काही आपला पहिला बीट आहे म्हणजे पहिली बीट आहे त्या बीटपाशी यायचं आहे। व्हिडिओ इफेक्टवरती इफेक्ट्सवरती क्लिक करून बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। नंतर मित्रांनो इथे तुम्हाला जो काही एक इफेक्ट बघायला भेटणार आहे बघू शकता
गॅस वेव्ज असा एक इफेक्ट बघायला भेटेल. हा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे. ओकेवरती क्लिक करायचं आहे. ह्याची देखील ड्युरेशन काय येईल तेवढी सेट करून घ्यायचे. ओके, आणि नंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इथून देखील त्याचे कलर तुम्ही चेंज करू शकताय. तर मित्रांनो या प्रकारे कलर वगैरे ॲडजस्ट केल्यानंतर आता तुम्हाला जे काही पुढचे इथे बीट आहे, बीट म्हणजे आता बरोबर तुम्हाला 11 सेकंदाचा जो काही पहिला 0 आहे ते 0 पाशी तुम्हाला येऊन जायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. नाईट क्लबची कॅटेगरी तुम्हाला इथून सिलेक्ट करायची आहे आणि स्प्लिट फ्लिकरचा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो स्प्लिट फ्लिकरचा जो काही इफेक्ट ॲड केला आहे त्यामध्ये कसल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट तुम्हाला करायची गरज नाही. आता नंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे, इथे ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून ही जी काय आयफोनची PNG मी तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे ती PNG तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे. आणि PNG वगैरे ॲड करून घेतल्यानंतर आता मित्रांनो इथे वरती शेअरच्या बटनवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.